कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवलेंना लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. आमदार वगैरे मरियम टेंबेटी या, पुढे या. पाटिया हो कॅमेरामॅन पाटिया. अप अप टोस्ट केली जाप. या भागामध्ये खरा ज्यांच्या नेतृत्वाखाली लढा झाला त्या कॉम्रेड शामराव परुळेकर आणि कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली लढा झाला. हुतात्मा दिन व कॉम्रेड गोदावरी परुळेकर स्मृती दिन कॉम्रेड बारक्या मांगत भवन उद्घाटन सोहळा थाटात पार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वाडा तालुक्यातील भव्य कॉम्रेड बारक्या मांगत भवन या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचा आज उत्साहात आणि क्रांतिकारक जलशिरीत माहोलात समारोप झाला. हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उद्घाटनाचा हा दिवस विशेष महत्वाचा ठरला कारण आज हुतात्मा दिन तसेच कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांचा स्मृती दिनही होता. या पार्श्वभूमीवर लाल झेंड्याला मानवंदना देत लाल सलामीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये डहाणूचे आमदार विनोद निकोले, पोलिट ब्युरो कॉम्रेड अशोक ढवळे, कॉम्रेड मरियम ढवळे, कॉम्रेड डॉक्टर अजित नवले, किरण गैला, चंद्रकांत गोरखणा, रडका कलांगडा, लाणी दौडा, राजेश दळवी, कमलेश राबड आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमात विविध भाषणांमधून शेतकरी, कामगार, आदिवासी हक्क, सामाजिक न्याय यावर जोरदार चर्चा झाली. कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत नव्या पिढीने संघर्षासाठी सज्ज राहण्याचा निर्धार यामध्ये व्यक्त करण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ठाणे पालघर जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन्ही जिल्ह्याचे आम्ही एकत्र काम करत असतो आणि 1945 पासून या ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या लढ्याबाबत खूप मोठा संघर्ष झाला. वनाच्या जमिनी असतील, वर्कत जागा असतील, शासनाच्या जागा असतील, त्याच्यामध्ये जे शेतकरी अनेक वर्षापासून कब्जेदार आहेत. 1945 खूप मोठा लढा झाला आणि या लढ्यामध्ये जवळजवळ ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 61 कार्यकर्ते हे आमचे ज्यांनी जे हुतात्मा दिलेलं आहे, ज्यांनी बलिदान दिलेलं आहे या संघर्षामध्ये. त्यानिमित्तानं पहिला लढा जो झाला तो तलवाडा तलासरी आणि गुजरातमधला जो तलवाडा गाव या ठिकाणी झाला आणि जेठे कांगड म्हणून आमचे जे कार्यकर्ते त्यांनी पहिल्यांदा आपल्या छाती उभी घेतली, त्यांनी पहिलं बलिदान दिलं. त्यानंतर अनेक बापू घरपळे, लक्ष्मी जसे अनेक आणि शेवटची आमची एक महिला कार्यकर्ती जी हुतात्मी, तिचं नाव मथी ओझरे, अशा 61 कार्यकर्त्यांनी आपलं बलिदान दिलं. आणि या भागामध्ये खरा ज्यांच्या नेतृत्वाखाली लढा झाला त्या कॉम्रेड शामराव परुळेकर आणि कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली लढा झाला. आणि म्हणून कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांचं ऑक्टोबर महिन्यामध्ये 10 तारखेला त्यांचे निधन झालं. त्याचप्रमाणे हा जो गोळीबार झाला तो सुद्धा ऑक्टोबर 10 तारखेला गोळीबार झालेला. आणि म्हणून ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही 10 ऑक्टोबर हा हुतात्मा दिवस म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा दिवस आम्ही साजरामध्ये असं म्हणता येणार नाही साजरा करतो, पण आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येतो आणि त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या आठवणींना आम्ही पुन्हा समोर आणतो. आणि त्या अनुषंगाने आज या वाडा तालुक्यामध्ये या तालुक्याचं, खरं म्हणजे जिल्ह्याचं म्हणता येईल असं एक प्रशस्त अशी वास्तू, एक कार्यालय याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं. आणि त्यानिमित्ताने साधारणतः 15,000 ते 20,000 हे जनसंख्या या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित होती. आणि मोठ्या जाहीर सभेमध्ये आणि मोठ्या उत्साहाने या वाडा तालुक्यामधील कॉम्रेड बारक्या मांगात हे आमचे एक पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते यांचं नाव देऊन या कार्यालयाचं कॉम्रेड बारक्या मांगात भवन असं या कार्याचं नाव देऊन आजच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कामगार असेल, शेतकरी असेल, आदिवासी असेल, जो कोणी मेहनत करणारा वर्ग आहे, जातपात न ठेवता सर्वच ज्याच्यावर अन्याय झालेला असे लोक या केंद्रस्थानी येतील आणि त्यांना नक्कीच हा लाल बावटा न्याय देण्याचं काम करेल. या प्रसंगी